मासे म्हटले की आठवण येते ती कोकणची। तर आज ना कोकणी पद्धतीचं वाटण वापरून मस्त असा ज्युसी सुरमई रवा फ्राय आणि बांगडा रवा फ्राय बनवलेला आहे। वाटणामध्ये एक पदार्थ असा वापरलाय ज्यामुळे हे फिश मस्त ज्युसी होतात। तर रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सर जारमध्ये साधारण पाव वाटी लसूण घेतला आहे। त्यामध्ये घालते 1 हिरवी मिरची, 8 ते 10 कोकम आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर। कोकम आणि कोथिंबीर वाटणात घातल्यामुळे ना पित्ताचा त्रास होत नाही आणि फिश देखील पचायला अगदी सोपे जातात। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, 1 पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालूया, 2 मोठे चमचे मालवणी मसाला आणि 1 मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। तेल यामध्ये का घालायचं ते मी पुढे सांगितलेलं आहे। सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला असंच वाटून घ्यायचं आणि गरजेनुसार अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घेऊया। याची छान पेस्ट झाली पाहिजे। 1 किलो सुरमई मी स्वच्छ धुवून निथळून घेतली होती। त्याला आता हे वाटण आपण लावून घेऊया। आज हे वाटण मी 1 किलो सुरमई आणि 1 किलो बांगड्यासाठी बनवलं आहे। तर साधारण तुम्ही 2 किलो जर फिश करणार असाल ना तर त्यासाठी हे वाटण अगदी व्यवस्थित असं आहे। तर सुरमईला आपण दोन्हीकडून हा मसाला व्यवस्थित लावून घेऊया। पर हे वाटण एकमेव असं आहे ना की जे तुम्ही सगळ्या फिशला वापरू शकता। सुरमई असेल, पापलेट असेल, कोळंबी असेल, बांगडा असेल किंवा आणखी कुठलाही फिश तुम्ही त्याला हे वाटण वापरू शकता। बांगड्याला देखील हे वाटण आपण व्यवस्थित लावून घेऊया किंवा हा मसाला व्यवस्थित लावून मॅरिनेट करून घेऊया। आतून बाहेरून दोन्हीकडून आपल्याला हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, ज्यामुळे ना या मसाल्याची चव या फिशला आतपर्यंत लागेल। फिश आपले मॅरिनेट होत आहे तोपर्यंत एका प्लेटमध्ये मी बारीक रवा काढून घेतलाय। फिश कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करणं गरजेचं आहे, तरच त्याला चव छान येईल। आता यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ, रंगाचं आणि तिखटाचं असं साधारण मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं जास्त क्रिस्पी आवडत असेल ना तर यामध्ये थोडंसं 1-2 चमचे तांदळाचं पीठ देखील घालू शकता किंवा तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ देखील वापरू शकता। तर आज आपण मस्त कमीत कमी तेलातले हे फिश फ्राय बनवतोय। तर आता एक एक करून आपल्याला हे असे रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। सुरमईला रव्याचं कोटिंग सगळीकडे व्यवस्थित झालं पाहिजे, तरच कमी तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत आपली ही सुरमई रवा फ्राय तयार होईल। तर अशाच पद्धतीने मी बांगड्याला देखील हे रव्याचं जे कोटिंग आहे ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित करून घेते। बांगडा आणि सुरमई यातला तुमचा आवडीचा फिश कुठला मला कमेंट करून नक्की कळवा। चला आता अशाच पद्धतीने मी सगळे बांगडे मस्तपैकी रव्यामध्ये छान घोळवून घेते। सगळ्या फिशला कोटिंग आपलं झालेलं आहे। आता आपण तवा तापायला ठेवूया। तर इथे मी लोखंडी तवा घेतला आहे, त्यावर घालते थोडंसं तेल। तर आपल्याला खूप जास्त तेलामध्ये हे फिश फ्राय करायचे नाहीयेत। एक एक करून आपण सगळे सुरमईचे पीस या तव्यावर लावून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। आपल्याला अजिबात हाय फ्लेमवर हे करायचे नाहीयेत, नाहीतर काय होईल ना रवा जो आहे तो थोडासा करपू शकतो। त्यामुळे आपल्याला हे सगळे फिश मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत। तुमच्या जर लक्षात असेल तर मॅरिनेशनमध्ये आपण तेल घातलं होतं, तर तेल काय करतं फिश मधले जे ज्युसेस आहे ना ते लॉक करतं, त्यामुळे फिश आपले छान असे ज्युसी होतात। शिवाय आपण हे मीडियम फ्लेमवर करतोय त्यामुळे देखील फिश आपले हे ज्युसी होतात। जर तुम्ही हे अगदी लो फ्लेमवर केलं ना तर फिश थोडेसे च्युई होऊ शकतात किंवा थोडेसे चिवट देखील होऊ शकतात। तर या टिप नक्की लक्षात असू द्या। तर पहा काय मस्त आपला हा सुरमई रवा फ्राय गरमागरम तयार झालेला आहे। तर अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत असं आपण सुरमई रवा फ्राय तयार केलेला आहे। तर आता इथे मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे। जर तुम्ही मिमीज किचन मराठीचा व्हिडिओ हा पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे असे साधे सोपे छान छान हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील या व्हिडिओला नक्की शेअर करा। कोथिंबीरीने सुरमईला मस्त असं गार्निश केलेलं आहे आणि गरमागरम आपली सुरमई रवा फ्राय तयार आहे। एक तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते। आता सध्या खूपच जास्त गरम आहे, मला हाताला चटका बसतोय, पण तुम्ही बघू शकता की किती छान ज्युसी असा आपला हा सुरमई रवा फ्राय झालेला आहे। चला आता त्याच तव्यावर ना आपण बांगडा देखील फ्राय करून घेऊया। तर तव्यावर मी थोडंसं तेल टाकलंय आणि जो बांगड्याचा थोडासा जाड भाग असतो ना तो आपल्याला मधोमध ठेवायचा आहे। त्यामुळे काय होतं ना बांगडा हा व्यवस्थित शिजला जातो। एक बाजू शिजली गेली की आपण हा टर्न करून घेऊया। तव्यावर ना एका वेळी 2 पेक्षा जास्त बांगडे टाकायचे नाहीत। एका वेळी जर 2च बांगडे तुम्ही टाकलेत ना तर ते दोन्ही व्यवस्थित शिजतात आणि छान मस्त क्रिस्पी देखील होतात। तर बघा मी पुन्हा काय करते, जो मधला भाग आहे जो जाड भाग आहे तो अगदी तव्याच्या मधोमध घेते
त्यामुळे बांगडे व्यवस्थित शिजले जातात। आता दोन्हीकडून आपला हा बांगडा मस्त गरमागरम फ्राय झालेला आहे, कुरकुरीत झालेला आहे। तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं की नाही, यावर देखील आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला सर्व करूया। एक पीस मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। तर बांगडा पण बघा मस्त असा ज्युसी झालेला आहे, अजिबात हा ड्राय होत नाही। कोकणी पद्धतीचे मस्त गरमागरम क्रिस्पी असे फिश फ्राय जर तुम्हाला खायचे असतील तर त्यासाठी आता कोकणात जायची अजिबात गरज नाहीये, तुम्ही घरी देखील हे बनवू शकता। पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा।